माझ्या मम्मीलाच काही काम नव्हतं ग, अशा घरी फसवून दिलंय ना, खूप पस्तावे होत. माझ्या स्वतःच्या नवऱ्याबरोबर जरी बाहेर जायचं राहिलं ना, तरी सासूबाईला 4 वेळा विचारावं लागतं, आई आम्ही बाहेर जाऊ का, आई आम्ही बाहेर जाऊ का. तरी त्या बाईच्या तोंडातून लवकर हो सुद्धा निघत नाही. मग हे जबरदस्ती बाहेर घेऊन जातात आणि बाहेरून आलं की माझ्या सासूबाईचं तोंड वाकडं. हे असं काही विचारलं, तुला सांगते एवढे कंजूस लोक आहे ना. भाजीमध्ये थोडं जरी जास्त तेल झालं ना, लगेच माझी सासू चालू, मायवा 2 दिवस 1 लिटर तेल लागी जात. मग मी तेल काय पिते का, भाजीलाच टाकते ना. बाई लग्नाचा निर्णय तर सगळ्यात चुकीचा झाला, तू तर बिलकुल करू नको. माझा तर ना नवरा चेंज झाला. जेव्हा लग्न जमलं ना, तेव्हा काय म्हणायचे, तुला जे आवडेल ना ते बनवून खात जा, तुला जर स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तर बाहेरून खात जाऊ. आणि परवाची गोष्ट आहे, माझं पोट दुखत होतं तरी या माणसाने मला खिचडी टाकायला लावली. एवढा चेंज झाला बाई हा माणूस. मला तर असं वाटतं ना, माझ्या सासूचं हृदय आहे ना सिमेंटचं आहे. अंबुजा सिमेंट की दीवार आहे, हर कोशिश बेकार आहे. माझ्या सासूना मला बघायला आल्या तेव्हा काय म्हणे, तू माझी सून नाही, तू माझी मुलगीच आहे. आणि एके दिवशी काय झालं, पाहुण्यांसमोर चुकून डोक्यावर पदरनी घेतला तर लगेच म्हणे, डोक्यावर जर पदरनी घेतला तर खानदानाची इज्जत नाही राहत. माझ्या पदरमध्येच त्यांच्या खानदानाची इज्जत राहते का? एवढं छोटं खानदान आहे का त्यांचं? माझ्या माहेरी माझ्या रूम मध्ये कूलर होतं, राजकुमारी सारखी झोपायची मी. आणि यांच्याकडे कूलर तर सोड ग, फॅन सुद्धा नाहीये. तो टेबल फॅन आणून ठेवला, पूर्ण उन्हाळा मी बिना कूलरचा काढला. गप्पा तर अशी मारते ना माझी सासू, जशी काय 100 एकरची जमीन आहे त्यांची. आणि स्वयंपाकाच्या वेळेस किचन मध्ये येतात आणि मसाला काढून देतात, हा एवढाच टाक तेवढाच टाक, पूर्ण महिना काढायचा आहे. बाथरूमला दरवाजा सुद्धा नाहीये, तरी माझी सासू म्हणते, सांग आपल्याला काय कमी घरात, सांग आपल्याला काय कमी घरात.